कोणती कोणती मच्छी आणली मम्मी? सुरमई आणली. हा. सुरमई आणली आज, मस्त सुरमई 1000 रुपये सांगितली. ती सुरमई मी 700 ला घेतली. आणि बांगडे आणले 100चे ती. आणि पापलेट आणलेत. हे बघ मस्त पापलेट भेटले आज 500 रुपयाचे. ते पापलेट आणले. किती भेटले? कसे भेटले पापलेट? छान आहेत ना? हो छान आहेत. किती आहेत ग? 6 भेटले. 6 वाटायला होती ना? आणि सुरमई पण गाभोळीवाली छान भरलेली आहे. हा. ती आता आपण सुरमई बनवणार आहे. पापलेट बघा ना कशी ताजी ताजी भेटले, मस्त. आणि ते ना सुरमईची ना मम्मी, सुरमईची काय ते गाभोळी. गाभोळी आणि सुरमई बघा ना किती मोठी मोठी भेटली, छान भेटले, खरंच ताजे आहे. हे ना रश्यासाठी 4 फोड घेतले. जास्त रस्सा नाही करायचा आहे, चौघांसाठीच करायचा आहे. आणि फ्रायसाठी एवढी घेतली, थोडीशी मामाकडे पण द्यायचे. मम्मी मला मस्त. ही काश्मीरी लाल तिखट आहे, कोकम आहे, आलं लसूण पेस्ट आहे, हे फिश फ्राय मसाला आहे, कोकम सरबत आहे, हळद आहे, धना पावडर आहे, मीठ आहे, तांदळाचं पीठ फ्रायसाठी आहे आणि रवा आहे. आणि ह्या मिरच्या आहेत. वाटण्यासाठी आपण खोबरं घालतोय. 2 टोमॅटो घालणार आहे, छोटे छोटे आहेत. 1 कांदा घालणार आहे आणि धणे घालणार आहे, 2 चमचे धणे. हे आपलं 4 माणसांसाठी वाटण आहे. त्याच्यामध्ये काश्मीरी तिक्का लाल मी 2 चमचे घालणार आहे. आणि हे बारीक मस्त वाटून घेणार आहे. असं वाटण छान मस्त बारीक वाटून घ्यायचं, जेणेकरून दाताखाली ते कचकच होत नाही. आणि मस्त आता तेलावर हे फोडणीला देणार आहे. तेल घातलं 2 टेबल. आपण त्याच्यावरती कढीपत्ता घालणार आहे 4-5. 1 टेबलस्पून हळद टाकते तेलामध्ये. त्याच्यावरती 1 टेबलस्पून लाल तिखट मसाला टाकते, कारण जेणेकरून ते आपल्याला तिखट जसं पाहिजे तसं कमी जास्त घ्यायचं. त्याच्यानंतर आपण मसाला घालणार आहे वाटलेला, तो छान तेलावरती असा भाजून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे 2 टेबलस्पून, धना पावडर घालणार आहे 1 चमचा आणि पाणी घालणार आहे 1 ग्लास भर. आपण कोकम घालणार आहे. जेवढं आपल्याला आंबट पाहिजे तेवढं कोकम घालायचं. आणि मस्त छान उकळी आली की आपण त्याच्यामध्ये फिश सोडणार आहे. आता आपण आहे ना फिश फ्राय ला मच्छी मसाले लावून आपण मॅरिनेट करतोय. पहिला आपण मसाला घालतोय, त्याच्यामध्ये काश्मीरी तिखा लाल आहे, हा फिश फ्राय मसाला आहे. कोणता वाला आहे फिश फ्राय मसाला? रुचीचा आहे. अच्छा. आणखी मीठ घालणार आहे आपण 2 चमचे, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपण मीठ घेतलं आहे. हळद 2 चमचे घालणार आहे. आणि आपण त्याच्यावरती घालतोय कोकम अगो, आलं लसूण पेस्ट, वरतून घालणार आहे थोडीशी कोथिंबीर. त्यांना लावून घेणार आहे मस्त पैकी. किती मिनिटं ठेवायचं तरी मॅरिनेशन? अर्धा तास ठेवायचं. अर्धा तास, ठीक आहे. एक साइड आहे ना मॅरिनेशन सुरू आहे आणि मच्छीच्या कढीला आहे ना अशी उकळी येते मस्तपैकी. त्याच्यात ते कसले तुकडे घालायचे? बांगडा मच्छी. अच्छा, म्हणजे आज बांगड्याचं कढी. हा कढी आहे. कढीला आता उकळी आलेली आहे छानपैकी. तर आपण आता ही बांगडा त्याच्यामध्ये सोडतोय. बांगडा कढी आहे ही आज बनवलेली, तर आपण ती त्याच्यामध्ये सोडतोय. उकळी आल्यानंतरच सोडायची, नाही तर ती विरघळते त्याच्यामध्ये कढीमध्ये. आता मस्त आपण वरून त्याला कोथिंबीर घालणार आणि 10 मिनिटं हे करून गॅस बंद करणार. इथे ना मम्मीने सुरमईला मॅरिनेशन करून ठेवलंय, मसाला वगैरे लावून ठेवले. थोडंसं तिखट वाटेल, कारण आमच्याकडे तिखटच खातात मच्छी किंवा चिकन जे काय असेल ते, त्यामुळे थोडंसं तुम्हाला लालसर वाटेल. तुम्हाला तुमच्या अंदाजे तुम्ही हे करा. एका साईडला आता मम्मी काय करते,
मसाला फ्रायची तयारी करते. अच्छा, म्हणजे ते हे बनवतेस रव्याचं आणि रव्याचं, हो. हां. हा रवा घेतलेला आहे आपण. हे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत 2 टेबलस्पून. त्याच्यामध्ये फ्राय मसाला, फिश फ्राय मसाला आहे 2 टेबलस्पून. आता आपण हा मसाला चांगला मस्त मिक्स करून घेणार आहे आणि त्याला आपण फिशला लावून फ्राय करणार आहे. फिश आपण बघणार आहे गरम झालाय का. मस्त गरम झालाय. आता बघ आपण कशी मच्छी मॅरिनेट केलेली अशी रव्यामध्ये घोळणार आहे आणि फ्राय करायला घेणार आहे. सुरसुरीत मस्त फ्राय करायची, तर ती खायला पण छान लागते. एक साइड आहे ना आपलं कालवण तयार होतंय. मम्मीने त्या साईडला ठेवलं आपलं कालवणाचा टोप. आणि आता मम्मी सुरमई ना मम्मी सुरमई मच्छी फ्राय करायला घेते. तेल आहे ना थंड असेल तर लगेच मच्छी सोडू नका, नाही तर मच्छी त्याच्यात म्हणजे रवा पूर्ण विरघळून जातो. तेल तापलंय का बघा आणि मग मच्छी टाका. मच्छी ना खरंच खूप अशी मोठी मोठी आहे, असं नाही की छोटे पीस आहेत. मच्छीचे पीसच मोठे आहेत आणि ती लगेच बघूनच समजते की ती खूप फ्रेश आहे एकदम मच्छी. आज खायला खूप मजा येणार आहे. आणि आज बरंच काही आहे, म्हणजे दाखवू नंतर काय काय आज जेवायला. आता मस्त एक साइड भाजलेली आहे मच्छी. आपण मस्त अशी फ्राय झालेली एक साइड. तर आपण आता त्याला एक साइड पलटून घेऊया. एक साइडला सुरसुरीत मस्त भाजलेली आहे छानपैकी. हो, आज मच्छी खायला मजा येणार आहे. खरं तर ना चिकन खाऊन खाऊन कंटाळा येतो, म्हणजे नेहमी चिकन असं नाही होत. मच्छी खायला मजा येते. मच्छी आवडते, घरात सर्वांना मच्छी आवडते, असं नाही की कोणाला. जास्त करून मच्छी आम्ही खूपच आणलेली आहे. पापलेट आणि बांगडा आम्ही उद्यासाठी ठेवलाय. हो, उद्या मी आता आम्ही मस्त धुवून फ्रीज मध्ये ठेवणार आहे. तो उद्या फ्राय करायचा. आज ही एवढी बस झाली मच्छी. आणि बांगडा बघूया नेक्स्ट ह्याच्यामध्ये की भरलेला ट्राय करूया उद्या बनवण्याचा बांगडा. बघू शक्यतो मी बनवेन बांगडा भरलेला उद्या. आज ना घावना आहे, भाकरी आहे आणि मच्छी आहे. आज मच्छी आहे, मस्त फिश फ्राय, घावणे, भाकरी आहे, फिश कढी आहे आणि मस्त आज जेवण आहे छान. मच्छी बघा मस्त फ्राय झाली आणि ताजी आहे मच्छी बघा मस्त. सुरमई आणि कालवण ह्याचं आहे, पापलेटचं आहे, बांगड्याचं आहे, भाकरी आणि घावणे सुद्धा आहेत आज. छान असं जेवणाचा वेध मस्त झालाय.